लोकसभा निवडणुकीतल्या अपयशामुळे आलेली मरगळ बाजूला सारत विधानसभेचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजपने आता कंबर कसली। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन आज पुण्याच्या बालेवाडीतल्या शिवछत्रपती क्रीडा नगरी इथं होते। पक्षाचे राज्यभरातले सुमारे 5000 पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिवेशनासाठी पुण्यात दाखल झालेत। नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे वरिष्ठ नेते अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत। आगामी काळात भाजपकडून राज्यामध्ये संवाद यात्रा काढली जाणार आहे। तिची रूपरेषा देखील या अधिवेशनात निश्चित केली जाणार असल्याचं सांगण्यात येते। अनेक ज्येष्ठ नेते आता पुण्यामध्ये दाखल झाले। पुण्यामध्ये आज भाजपची महत्त्वाची अशी बैठक होते। 5000 पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीचं रणशिंग आज फुंकले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप नेमका कोणता नारा देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते आता पुण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा पुण्यात दाखल झालेत। आज पुण्यामध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती। अमित शहा यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। त्याची रूपरेषा देखील आज अधिवेशनात निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले वरिष्ठ नेते या अधिवेशनात मार्गदर्शन करतील। आगामी काळात भाजपकडून राज्यामध्ये संवाद यात्रा देखील काढली जाणार आहे आणि अनेक ज्येष्ठ नेते त्यामुळे आता पुण्यामध्ये दाखल झाले। पुण्यामध्ये भाजपचं आज महत्त्वाचं अधिवेशन होतं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातले सुमारे 5000 महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर भाजपच्या अधिवेशनाचं सकाळी 11 वाजता उद्घाटन केलं जाणार आहे। सकाळी 11:30 वाजता बावनकुळेंचा अध्यक्षीय प्रस्ताव असणार आहे। दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे ठराव मांडतील। दुपारी 12:30 वाजता नितीन गडकरी यांचं मार्गदर्शन होणार आहे। दुपारी 2:30 वाजता देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन असेल। तर दुपारी 3 वाजता अमित शहा मार्गदर्शन करतील।